बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला रायगडमधून पाठिंबा। अलिबाग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातून वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिक्षूंकडे द्यावे आणि 1949 व्यवस्थापन समिती कायदा रद्द करावा अशी मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दीपक गायकवाड, राहुल गायकवाड, सुमित जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे ज्ञानेश्वर गायकवाड, उषाताई कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलनास इतर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नाही असे स्पष्ट करण्यात आले। भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि भारतीय बौद्ध महासभेचे कायदेशीर सल्लागार आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार या ठिकाणी महाबोधी मुक्ती आंदोलनामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे। या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की महाबोधी बुद्ध विहार हे ब्राह्मण मुक्त करावं आणि 1949चा जो जाचक कायदा आहे तो या ठिकाणी रद्द करावा। यासाठी आम्ही सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आज निवेदन द्यायला आलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन केलेलं आहे, त्यांनी तो निवेदन शासनाकडे पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आज रायगड जिल्हा भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक अलिबाग या ठिकाणी या रॅलीची सुरुवात होऊन या रॅलीच्या मार्फत हे जे दिल्लीतलं बहिरं सरकार आहे आणि बिहारमधलं बहिरं नितीश कुमारचं सरकार आहे यांच्यापर्यंत या आमचे जे बौद्ध भिक्षू गेली 20-22 दिवस तिथं उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यावर या केंद्र सरकारकडून कोणतेही हस्तक्षेप केला जाते नाही, बिहार सरकारकडून केलं जाते। या दोन्ही मनुवादी सरकारला आज या भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन यशस्वी करून तिथल्या ज्या आंदोलनकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित मान्य करण्यात याव्या। नाहीतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय भीमराव आंबेडकर यांच्या माध्यमातून पूर्ण या भारत देशामध्ये आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये एक तीव्र आंदोलन उभारलं जाईल आणि या आंदोलनाची जबाबदारी ह्या पूर्ण प्रशासनाची असेल। पूर्ण ह्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तमाम भारतातील आणि महाराष्ट्रातील बौद्धांना आवाहन करतो की आपण आपल्यातले जरी भेदभाव असले, आपल्यात जरी गटतटामध्ये आपण विभागलेलो असलो तरी परंतु आज आपल्या महाबोधी विहारावर जे संकट आलं आहे ते संकट दूर करण्यासाठी सगळे आपले हेवे दावे बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन आंबेडकर घराण्याच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या आदेशाचं पालन करून या महाबोधी मुक्त विहाराच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे आणि येणाऱ्या काळामध्ये हे विहार कसं आपल्या ताब्यात मिळेल, पूर्ण व्यवस्थापन समिती 49 कायदा कसा रद्द होईल याकरता आपण आपल्या तळागाळातील जागेवरती भले ते शाखेच्या वतीने असो, शहराच्या वतीने असो, जिल्ह्याच्या वतीने असो, याच्या सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन हे आंदोलन कसं यशस्वी होईल यासाठी आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हायचे। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। महाबोधी विहार मुक्त झालाच पाहिजे, महाबोधी विहार मुक्त झालाच पाहिजे। 1949चा कायदा रद्द झालाच पाहिजे, 1949चा कायदा रद्द झालाच पाहिजे।